हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट। वंचित सोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। उद्या दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची बैठक। महायुतीच्या जागा वाटपावर उद्या शिक्कामोर्तब होणार। उद्या महायुतीच्या नेत्यांसोबत जागा वाटपासंदर्भात अमित शहांची बैठक। बैठकीनंतर कोणत्याही क्षणी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होणार। अमित शहांची रात्री 8:30 वाजता अजित पवार यांच्यासोबत बैठक। बैठकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी इच्छुक असलेल्या जागांबाबत शहांना माहिती देणार। उद्धव ठाकरेंना आदित्यला तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे। जळगावमधील युवा संमेलनामधून अमित शहांची घराणेशाहीवर टीका। शरद पवार यांना महाराष्ट्रातील जनता 50 वर्षांपासून सहन करते। पवारांनी महाराष्ट्राला किमान 5 वर्षाचा हिशोब द्यावा। अमित शहांची पवारांवर टीका। राज्यात महाविकास आघाडी नावाची 3 चाकी ऑटो रिक्षा, मात्र या ऑटो रिक्षाची 3ही चाकं पंक्चर। जळगावमधून अमित शहांची महाविकास आघाडीवर टीका। भाजपचा मिशन विदर्भ अकोल्यामध्ये अमित शहांकडून विदर्भातील 6 जागांचा आढावा। महायुतीच्या उमेदवारांसाठी सुद्धा काम करा। मोदी सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, अमित शहांच्या सूचना। संभाजीनगरची जागा शिवसेनेची, त्यामुळे संभाजीनगरची जागा लढण्यावर आम्ही ठाम। शहांच्या भेटीनंतर संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। नांदेड लोकसभेसाठी प्रताप पाटील चिखलीकर आणि मिनल खदगावकर यांच्यामध्ये रस्सीखेच। मिनल खदगावकर यांनी शहांची भेट घेतल्यानंतर चिखलीकरांनी सुद्धा घेतली शहांची भेट। पवार कुटुंबामध्ये कोणतीही फूट नाही, आमच्यात फाटलंय, या अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। काम कुठे करावं यापेक्षा मी काम करावं हे महत्वाचं। बीड लोकसभेच्या उमेदवारीवर पंकजा मुंडे यांची सावध प्रतिक्रिया। आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाच्या अनिल देसाईंची 7 तास चौकशी। शिवसेना पक्षनिधी खात्यामधून 50 कोटींचा निधी काढल्याचा देसाई यांच्यावर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।